नमस्कार. आज मी खूप दुःखद विषयावर बोलायला आलो आहे आणि खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की माझा मेहुणा श्रीनिवास तांदळे याचा 24 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 8 वाजता सायकलिंग करताना अपघाती मृत्यू झाला. पण ह्या अपघाती मृत्यूचे कारण म्हणजे एक 17 वर्षा मुलाला ज्याच्याकडे परवाना नाहीये वाहन चालवायचा, त्याचप्रमाणे अनुभव नाहीये चालवायचा, शहरात गाडी कशी चालवावी याचा अनुभव नाही, अशा नराधमाने माझ्या मेहुण्याची हत्या केली आहे. आणि या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटतं की त्याला साधी लाज पण वाटली नाही की त्यांनी जखमी पडलेल्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रीनिवासला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं आणि त्याला मदत मिळाली असत तो वाचू शकला असता. त्याऐवजी तो येऊन बघून गेला आणि पळून गेला. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याच्या आई वडिलांना पण ही गोष्ट माहिती नाही का, त्यांनी असे संस्कार दिलेत का, त्यांना नियम माहिती नाहीत का की लहान मुलांना आपण परवाना लायसन नसताना आपण गाडी चालवायला देतो. एखाद्या या अशा गोष्टीमुळे किती म्हणजे श्रीनिवासचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्या पश्चात त्याची पत्नी शिल्पा आणि त्याची मुलगी श्रेया हे पोरके झाले आहेत. आणि ह्या गोष्टीबद्दल खूप लाज वाटते मला की हा जो रोड आहे कल्याणचा गांधारी ब्रिज जवळील, हा मृत्यू सापळा बनलेला रोड आहे. ह्या अगोदरही खूप अपघात झालेत, पण याची दखल कोणी घेतलेली नाही आतापर्यंत. आता काय प्रशासन काय वाट बघत आहे का या गोष्टीची, की अजून किती बळी जातात आणि किती हे होतात. आज आमच्या घरातला एक कर्ता पुरुष गेलेला आहे आणि त्याचं दुःख हे दुःख कोण भरून देणार आम्हाला ह्या गोष्टीचं. ह्याचं उत्तर मी प्रशासनाकडे मागतोय. काय आजकाल एक फॅशन झाली आहे, लहान मुलांनी गाडी चालवली, धडक दिली, कोर्टात केस गेली, परत ते कोर्टात मग त्यांना लहान नाही म्हणून त्याला सोडून देतात आणि परत ते गुन्हा करायला तयार. ही काय पद्धत झाली का? प्रशासनाला माझी माझी विनंती आहे की आपण ह्या गोष्टीवर चांगली दखल घ्यावी आणि कडक कारवाई होईल आणि लोकांना धडा शिकण्यास मिळेल अशी माझी विनंती आहे. आज श्रीनिवास आमच्यात नाहीये, पण आज त्याचं दुःख हे आम्हाला माहिती किती मोठं दुःख झालेलं आहे, ज्याची काही चूक नसताना